लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दिवाळी आहे आणि आज भाऊबीज आहे. भाऊ आणि बहिणीचं उत्कट नातं साजरा करणारा सण म्हणजे भाऊबीज. जगाच्या पाठीवरचं भाऊ बहिणीचं नातं हे अतुलनीय नातं आहे. त्यासाठी भाऊ सख्खाच असावा लागतो असं नाही. ज्या वेळेला संपूर्ण जग तुमच्याकडे पाठ फिरवत, त्यावेळेला तुम्ही आर्ततेने हाक मारता, त्यावेळेला जो पाठीशी उभा राहतो तो भाऊ आणि तो कृष्ण असतो. हे एक आध्यात्मिक प्रेमाचं परिसीमेचं उज्ज्वल ज्वाज्वल्यपूर्ण उदाहरण आहे. आज आपण अक्कू बक्कूची दिवाळी ही इंदिरा दीक्षित उर्फ इंदिरा नारायण संत यांची कविता उलगडून पाहणार आहोत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. 4 जानेवारी 1914 ला जन्म झाला आणि 13 जुलै 2000 ला मृत्यू झाला. बेळगावी असणाऱ्या इंदिरा दीक्षित इंदिरा नारायण संत यांचे पती फार लहानपणी वारलेत. त्यांच्या आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये वारलेत. 1946 ला त्यांचा मृत्यू झाला पतींचा. परंतु पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या लिखाणावर, आपल्या सृजनशीलतेवर कुठलाही परिणाम न होऊ देता त्यांनी आपली साहित्य सेवा चालू ठेवली. इंदिरा संतांचं शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात झालं आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. इंदिरा संतांना 1984 ला साहित्य अकादमी हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. अक्कू आणि बक्कू हे इंदिरा संतांनी निर्माण केलेलं एक 2 बहिणींचे एक सुंदर पात्र आहे. या कवितेमध्ये अक्कू आणि बक्कू आईच्या वेदना समजून घेतात, मामांवर प्रेम दाखवतात, मामांच्या भेटीनंतर दुःख विसरून आनंद साजरा करतात, दिवाळी साजरी करतात. अक्कू बक्कू सारख्या मुली सगळ्यांनाच असाव्यात असं वाटायला लागतं. ही इंदिरा संतांची करामत आहे. इंदिरा संतांनी अक्कू बक्कूवर दुसरी एक कविता लिहिलेली आहे. जी कविता अक्कू बक्कूच्या हातून प्राणीमात्रांवर दया कशी करावी, कुत्रा, गाय, पक्षी यांच्यावर प्रेम कसं करावं
हे शिकविते, तर झुरळांना घरातून कसं बाहेर काढावं हे पण शिकवते. तिथे कुठेही हत्या नाही, तिथे केवळ प्रेम आहे आणि निरागस प्रेम आहे. अतिशय सुंदर पात्रांचं द्वंद्व इंदिरा संतांनी निर्माण केलेला आहे, अजरामर केलेला आहे. चला तर बघूया आपण ती कविता. आणि आजच्या संदर्भामध्ये आपल्याला अशा आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुली मिळतात का ते बघूया. कारण सगळ्याच मुली अक्कूबक्कू नसतात. काही आईच्या हृदयावर ओरखाडे ओढणाऱ्या मुली पण असतात. मुली असाव्यात तर अक्कूबक्कू सारख्या. आला मामाचा सांगावा, अक्कू बक्कूला पाठवा. आली जवळ दिवाळी, दोघी येतील आजोळी. घरी मोटार आणीन, घेऊन दोघींना जाईल. दोघी आनंदाने फुलल्या, आई भवती नाचल्या. दारी मोटार येणार, मामा आम्हाला घेणार. मामा आम्हाला नेणार, आम्ही आजोळी जाणार. आई मुळीच बोलेना, काम हातच सोडेना. काय उत्कट प्रसंग पहिल्या कडव्यामध्ये इंदिरा संतांनी निर्माण करून ठेवलेला आहे. सांगावा आला की मामा येतो आहे आणि मुलींना आजोळी जाण्याचे स्वप्न दिसायला लागलेले आहेत. आणि त्या विचाराने मामा येण्याच्या आधीच दोघी आनंदाने फुलले आहेत. दोघी नाचायला लागलेले आहेत. घरात असलेलं दुःख, घरात असलेली विपरीत परिस्थिती नाहीशी झाली क्षणात एका सांगाव्याने. परंतु आईला कळत नाही आहे की या मुलींच्या आनंदावर आपण कसं उत्तरित व्हायचं. मुली किती हुशार आहेत हे इंदिरा संत परत सांगतात आहेत. अक्कू सुजाण थांबली, आईचं न बोलणं, आईचा अबोलपणा हे अक्कूनी हेरला, म्हणून अक्कूला सुजाण म्हटलेलं आहे. अक्कू सुजाण थांबली, मिठी आईला घातली. काग मुळी ना बोलशी, सांग धाडते तुम्हाशी. घेऊन दोघींना जवळ, आई बोलली प्रेमळ. तुम्ही दोघेही जाणार, कशी तयारी होणार. बरे कपडे रोजला, कोरे चांगले सणाला. खणा रेशीम मामीला, एक खेळणे बाळाला. नाही पगार अजून, कसे यावे हे जमून. दोघी मुळीन रुसल्या, दोघी निमूट उठल्या. काचा कवड्या खेळत, दोघी क्षणात रंगल्या. घरी विपरीत परिस्थिती आहे याची जाणीव मुलींना किती लहान वयात झालेली आहे
हे अतिशय सोप्या शब्दामध्ये इंदिरा संतांनी वर्णन केलेलं आहे. आईचा समंजसपणा, आईचा त्रागा न करता परिस्थिती सांगणं, आईचे तयारी काय करायची आहे, मुलींसाठी काय तयारी करायची आहे, मामीसाठी काय तयारी करायची आहे, मामीच्या बाळासाठी काय तयारी करायची आहे, आणि तयारीला लागणारा पैसा नाही हा नकार, नाही पगार अजून, यातून व्यक्त केलेला आहे. आणि आई समोर एक यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे की हे सगळं जमून कसं यायचं आणि मुली आनंदाने आजोळी कशा जायच्या. आई तर जाऊ शकणार नाही आहे हे इंदिरा संतांनी अपरोक्षपणे सांगून टाकलेलं आहे. सुजाण अक्कू असं इंदिरा संत म्हणत असल्या तरी पण बक्कू पण तेवढी सुजाण आहे हे शेवटच्या 2 ओळी आपल्याला सांगत. दोघी मुळी न रुसल्या, दोघी निमुट उठल्या, काही वेळेला काहीही न बोलता निमुटपणे मौन धारण करणं हे आयुष्यात श्रेयस्कर असतं. त्यांच्यापाशी खेळणी काय आहेत, कवड्या आहेत आणि तुटलेल्या बांगड्यांच्या काचा असतील. दोघी क्षणातच अंगणात निघून गेल्या आणि खेळण्यामध्ये रंगून गेल्या, जणू काही झालं होतं नव्हतं. तिसरं कडवं बघा. उद्यापासून दिवाळी, घरी नाहीत चाहुली, नाही फटाके सामान, नाही खमंग तळण, 2 पणत्या दारात, 2 बहिणी घरात, बक्कू जराशी रुसली, अक्कू निमुट राहिली, दोघी बसल्या दारात, रस्ता उधळी दिवाळी, आली मामाची मोटार. इंदिरा संतांची शब्दाची मांडणी किती सुंदर आहे. क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स या दोन्ही गोष्टी एकाच कडव्यात आणलेल्या आहेत. वातावरण एका अर्ध्या ओळीने कसं बदलून जातं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. उद्यापासून दिवाळी आहे, कुठलीच तयारीची चाहूल नाही, फटाके नाही, घरात किराणा सामान भरलेलं नाही, फराळ तयार झालेला नाही, तळण झालेलं नाही, घरात लावायला पणत्या नाहीत, आणि 2 बहिणी आहेत त्या घरात आहेत. घराच्या 2 बहिणी या 2 पणत्या आहेत, पण त्या दोन्ही पणत्या रुसली आहे. एक रुसली आहे तर दुसरी निमुट राहिलेली आहे, मूक राहिलेली आहे. दोघी दारात बसतात आहेत आणि समोर सगळीकडे रस्ता वाहता, रस्त्यावरून दिवाळीची तयारी सर्वत्र उधळण होते आहे. आणि ते बघून त्या अक्कू आणि बक्कूंच्या हृदयावर ओढल्या जाणारे ओरखाडे इंदिरा संतांनी आपल्या नाजूक कुंचल्यांनी रेखाटलेले आहेत.
आणि मग अँटी क्लायमॅक्स आलेला आहे. आली मामाची मोटार. चौथं कडवं बघा. आली मामाची मोटार, अक्कू सांगते कानात, बक्कू ऐकते शहाणी, करी मामाचे स्वागत. मामा बसले चहाला, दोघी गळ्यात पडल्या, आत्या उद्याला येणार, आम्ही येथेच राहणार. आत्या उद्याला येणार, आम्ही येथेच राहणार. आम्ही येथेच राहणार, नाही येणार येणार. शब्द ऐकून दोघांचे, डोळे स्तिमित आईचे. मानवी भाव भावना उलगडून दाखविण्यामध्ये इंदिरा संत यांचा हात खंडा आहे. अक्कू आणि बक्कू वयाने लहान आहेत, पण मोठ्या मनाने पोक्त आहेत. मामाची मोटार आली, अक्कू हे बक्कूच्या कानात सांगते आहे, ओरडून सांगत नाही. दोघी मिळून मामाचं स्वागत करतात. मामाला आईने केलेला चहा आणून देतात. दोघी एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात आणि दोघी एकच कारण सांगतात की मामा तू मोटर घेऊन आम्हाला घ्यायला आलेला आहेस, पण आम्ही येणार नाही. त्याचं कारण सांगतात आहेत की आमची आत्या उद्या येणार आहे, म्हणून आम्ही येथेच राहणार आहोत. आणि आत्या उद्याला येणार आणि आम्ही येथेच राहणार. इंदिरा संतांनी किती वेळा म्हटलेला आहे बघा. आत्या उद्याला येणार दोनदा आलेला आहे आणि आम्ही येथेच राहणार हे तीनदा म्हटलेलं आहे. मनोभूमिका स्पष्ट करण्यामध्ये इंदिरा संतांचा हात खंड आहे. आणि सगळ्यात शेवटी नकार कन्फर्मेशन, निगेशन कन्फर्मेशन हे टेक्निक बघा. सकारात्मक नकार कसा द्यायचा याचं उदाहरण इंदिरा संतांनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं आहे. आत्या येणार की नाही हे माहिती नाही आहे, पण अक्कू आणि बक्कूच्या डोक्यातून निघालेली ही कल्पना आहे एवढं नक्की. आईने तर सांगितलं नाहीच आहे. आणि नकार बघा, शेवटचा नकार कसा म्हणतात. नाही येणार येणार. येणार हे दोनदा आहे, पण नाही हा आधी आलेला शब्द हा अतिशय जोरकसपणे म्हटलेला आहे. आणि नाही येणार येणार याच्या पुढे पूर्णविराम 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 आहे. जसे आली मामाची मोटार याच्या समोर पूर्णविराम 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 आहे. आणि हा सगळा प्रसंग आईच्या डोळ्यासमोर होतो आहे. आणि आईने पहिल्या कडव्यात सांगितलेली आपली करुण कहाणी आणि मुलींचा त्याला सकारात्मक प्रतिसाद
हे बघून आई स्तिमित होते आहे. आई स्तिमित होते आहेत आणि हे आईच स्तिमित होणं हे फार महत्वाचं आहे. प्रत्येकाला असं वाटेल की अक्कू आणि बक्कू आपल्या पोटी जन्माला याव्यात. ही किमया इंदिरा संतांनी या ठिकाणी साधलेली आहे. भावनांचा कल्लोळ, भावनांची मांडणी, भावनांची पखरण आणि सकारात्मक भावना ला उजाळा देणे आणि नकारात्मक भावना बाजूला सारणे, या सगळ्या गोष्टी या साध्या सोप शब्दांच्या मांडणीतून झालेल्या आहेत. पुढचं कडवं बघा. किती किती ते सामान मामा आणती काढून, खोकी दारूच्या कामाची, खोकी परकर झग्याची. एक रेशमी पातळ, दोन डब्यात फराळ, नाही येणार म्हणून आहे दिलेले मामीने. तुम्ही ताईच्या माळणी, दोघी गुणांच्या गवळणी. तुमचे गुपित कळाले, डोळे मामाचे भरले. आला मामाला गहीवर, घेती दोघींना जवळ. मामा, भाच्या, भाऊ आणि बहीण यांचं एकमेकांबद्दल असलेलं उत्कट, निरागस, निर्व्याज, निस्वार्थी प्रेम फार महत्वाचं आहे. मामा गाडीतून आला, पण गाडीमध्ये सामान भरून घेऊन आला. मामाला आपल्या बहिणीच्या घरची परिस्थितीची जाणीव आहे. आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करतो आहे, तर आपल्या बहिणीच्या घरी, आपल्या भाच्यांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी, हा एक उत्कट विचार. जर आपल्यापाशी काही आहे तर ते दुसऱ्यांना द्यावे, हा एक मोठा विचार, उच्च विचार या ठिकाणी इंदिरा संत मांडतात आहे. सामान खूप मोठा आणलेला आहे, वेगवेगळं सामान आणलेलं आहे आणि म्हणून ते सामान दाखवण्याचं काम किती किती हे शब्द करतात आहेत. किती किती ते सामान मामा आणती काढून. न सांगता किती गोष्टी सांगून टाकल्यात. भाच्या सामान आणायला गेल्या नाहीत हे सांगून टाकलं. मामा आणती काढून, खोकी दारूच्या कामाची, फटाके आणलेले आहेत. खोकी परकर झग्यांची, एक रेशमी पातळ, दोन डब्यात फराळ, नाही येणार म्हणून आहे दिलेले मामीने. तुम्ही ताईच्या माळणी, दोघी गुणांच्या गवळणी. काय शब्द वापरले, काय उपमा वापरली आहे. माझ्या ताईच्या तुम्ही माळणी आहात,
माझ्या ताईच्या तुम्ही गवळणी आहात, माझ्या ताईच्या तुम्ही सख्या आहात, तुम्ही त्यांच्या मुली नाही आहेत. किती मोठा अर्थ इंदिरा संतांनी सांगितलेला आहे. अक्कू आणि बक्कूच गुपित मामाला कळालं आणि ते गुपित कळून मामाचंही हृदय द्रवित झालं. मामालाही गहीवरून आलं आणि मामाने दोघींना, अक्कू आणि बक्कूंना जवळ घेतलं. शेवटचं कडवं बघा. मामा जाताच निघून, आली दिवाळी धावून. नव्या झग्यांच्या झोकात, दारू शोभेची बरसात. नव्या झग्यांच्या झोकात, दारू शोभेची बरसात. सर सर कारंजे उडाली, तारा मंडळे फिरली. बाण उडाले नभात, ठोठो फटाके कानात. अक्कू बक्कूची दिवाळी अशी थाटात माटात. अक्कू बक्कूची दिवाळी अशी थाटात माटात. शेवटच्या कडव्यांमध्ये अक्कू बक्कू आपली दिवाळी कशी साजरी करतात आहेत ते कवयित्रीने सांगितलेलं आहे. मामा आपलं कर्तव्य करून निघून जातो आणि मामा निघून जातात. मामानी आणून दिलेल्या वस्तूंमुळे घरात दिवाळी धावून येते. आधी घरामध्ये काहीच नसतं आणि आता घर भरलेलं आहे. हे कवयित्रीने एका धातू साधिताने स्पष्ट केलं आहे. धावून आली दिवाळी. अक्कू बक्कूंनी नवीन झगे घातलेले आहेत. शोभेच्या दारूची बरसात होते आहे आणि ही घटना फार मोठी आहे म्हणून कवयित्री ती दोनदा सांगतात आहे. नव्या झगाच्या झोकात, दारू शोभेची बरसात. नव्या झग्याच्या झोकात, दारू शोभेची बरसात. सरसर कारंजे उडाली, तारा मंडळे फिरली. तारा मंडळे फिरली, जणू नभोमंडळ फिरलं. बाण उडले नभात. आता बाण हे फटाक्यांचे उडालेत, तसेच ते मनाचे बाण पण उडालेत. हे सांगण्याची खुबी इंदिरा संतांची आहे. ठोठो फटाके कानात, आवाज कानात ऐकू येऊन राहिलेले आहेत ठोठो फटाक्यांचा. आणि अक्कू बक्कूची दिवाळी अशी थाटात झाली, थाटाट झाली, असं इंदिरा संत आपल्याला सांगतात आहेत. या अक्कू बक्कू निसर्गावर प्रेम करणारे आहेत, प्राणीमात्रांवर प्रेम करणारे आहेत, पक्ष्यांवर प्रेम करणारे आहेत. अक्कू बक्कू ही इंदिरा संतांची उत्कट निर्मिती आहे आणि प्रत्येक आईला असं वाटावं की अशा कन्या आपल्या पोटी असाव्यात.
आज आपण सर्वत्र बघतो की निरागस निर्व्याज प्रेम लुप्त होत चाललेलं आहे. केवळ पैसा असेल तर प्रेम आहे. भावनांचा ओलावा संपलेला आहे. सर्व काही यांत्रिक झालेलं आहे. व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग म्हटलं की आय लव्ह यू म्हटलं की सगळं संपलं, असं झालेलं आहे. आईच्या मनाची कदर, आईला समजून घेणं, आईच्या दुःखात सहभागी होणं, हे जाणवायला हवं, टिकायला हवं. आईच्या हाताला हात लावणं, आईला मदत करणं, हे फार महत्वाचं आहे. अशाही मुली असतात की ज्या आईसाठी आपलं सर्वस्व पणाला लावतात, आणि अशाही मुली असतात की आईनी आणि तिच्या आजीनी साठवलेली रक्कम उडवून टाकतात आणि तू माझ्यासाठी काय केलं म्हणून आईच्या हृदयावर ओरबाडे ओढतात. कुठल्या प्रकारची मुलगी व्हायचं हे तुम्हाला ठरवायला हवं. कारण आई होणं सोपं नसतं. आई पण मिरवणं सोपं नसतं. जर आईच्या हृदयावर ओरखाडे पडतील तर तुमचं भविष्य हे अंधकारमय आहे, हे सांगायला ब्रह्मदेवाची गरज नाही. ज्या ठिकाणी आईच्या हृदयामध्ये आर्त अश्रू आहेत, आईच्या डोळ्यामध्ये पाणी आहेत, त्या ठिकाणी कली प्रवाहित आहे आणि पापाचा घडा भरतो आहे, हे लक्षात ठेवायला हवा. आई ही एकदाच मिळते. आई विकत घेता येत नाही. आई समजून घ्यायची असते आणि ते समजून सांगण्याचा प्रयत्न इंदिरा संतांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून इंदिरा संतांनी भाऊ समजावून सांगितला, बहीण समजून सांगितली, कर्तव्य समजून सांगितलं, प्रेम समजून सांगितलं, दोन मुलींचं आईबद्दल असलेलं प्रेम आणि करुणा समजावून सांगितली. हे नाते, हे नात्याचं बंधन समजून घ्यायला हवं. म्हणून मामा होणं पण कठीण आहे. कारण मामाचे दोन उदाहरणं आहेत. एक असा मामा जो बहिणीसाठी धावून जातो आणि दुसरा बहिणीचा संसार उद्ध्वस्त करणारा शकुनी मामाही आहे. चांगले नाते निवडायचेत की वाईट नाते निवडायचेत, हा ज्याच्या त्याचा तत्वज्ञानाचा प्रश्न आहे. तत्वज्ञान हे
आचरणातून येतं. परदेशी पुस्तकं वाचून आणि त्याच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून तत्वज्ञान येत नसतं. बाळांनो, शहाणे व्हा, आई समजून घ्या, मुलीची भूमिका समजून घ्या, भावाचं कर्तव्य समजून घ्या. इंदिरा संतांनी किती गोष्टी नकळत सांगून टाकल्यात. आईचा पती तिथे कुठेच दिसला नाही. तो पण दिसला, त्याची परिस्थिती दिसली. आईनी आपल्या पतीबद्दल आणि आपल्या पतीच्या परिस्थितीबद्दल एकही न काढलेलं अवाक्षरही इंदिरा संतांनी अधोरेखित केलेलं आहे. अशा या महान इंदिरा संतांना माझं नमन. अक्कूबक्कूची मानवता, निसर्गप्रेम आणि प्राणीप्रेम, पक्षीप्रेम हे घेऊन आपण पुढच्या सादरीकरणामध्ये येऊया आणि मानवी भावनांचे कंगोरे असंच परत उलगडून पाहूया. मानवी जीवन हे अनमोल आहे. त्यातल्या भावना नीट समजून घ्याव्यात, एवढीच विनंती आहे. धन्यवाद.